मालिश का करतो याच्या मागे सायंटिफिक कारण काय आहे? तर मालिश का करतो आपण? तर बाळाची हालचाल नसते किंवा कमी प्रमाणात असते, मग त्याच्या मसल टोन जो आहे तो आपण हलक्या हाताने मालिश केली तर तो मसल टोन मेंटेन होतो किंवा चांगल्या प्रमाणामध्ये राहतो, याच्यासाठी आपण मालिश करतो. मालिश करताना साधारणतः आपण फक्त कोकोनट तेलचाच वापर करायला पाहिजे, की त्याच्यामध्ये दुसरे कुठलेही इन्ग्रेडियंट मिक्स करू नका. कारण बाळाची स्किन हे अतिशय नाजूक असते. कुठल्याही प्रकारचं तुम्ही त्याच्यामध्ये कुठला इन्ग्रेडियंट्स मिक्स केला तर त्याची बाळाला ॲलर्जी किंवा रॅश येऊ शकते. तर फक्त आणि फक्त हलकंसं कोमट करून खोबरेल तेल वापरणं चांगलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की काही लोक असं करतात की मग ते खोबरेल तेल थोडंसं बाळाच्या नाकात टाकणं, बाळाच्या कानात टाकणं, हे बाळासाठी हार्मफुल आहे. हे असं करण्याची बिलकुल गरज नसते. आपण जर कानात किंवा नाकामध्ये तेल टाकत राहिलो तर त्याचा बाळाला तोटा होतो, कारण त्याच्यामुळं कानामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर असं करण्याची गरज नसते. आपण म्हणतो की टाळू भरायला पाहिजे, मग त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणात जास्त प्रमाणामध्ये तेल लावलं जातं, पण ते गरजेचं नसतं. ते टाळू जे ठेवलेले असते निसर्गानं किंवा सायंटिफिक, आपल्या नवजात बालकाची ब्रेनची ग्रोथ हे सर्वात जास्त असते आणि पहिल्या साधारणतः 2 वर्षापर्यंत 90 to 95% ब्रेनची ग्रोथ झालेली होते. त्याच्यामुळे तो पार्ट ओपन ठेवला जातो की जेणेकरून आतला ब्रेनची ग्रोथ ही व्यवस्थित होते. आणि त्या टाळूवरती जास्त आपण जर तेल लावत राहिलो किंवा त्याला जास्त मालिश करत राहिलो तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल ते थोडं स्टिकी असतं, मग तिथं ते थोडंसं चिकटपणा राहतो आणि त्याच्यावरती मग डस्ट किंवा बाकीचे हे बसतात आणि तिथं असा एखादा फंगल सारखा थर निर्माण होतो. तर जास्त मालिश करणं टाळूला गरजेचं नाही किंवा करू नये. त्याच्यामुळं एखाद्या वेळेस की बाळाला क्रॅडल कॅप इन्फेक्शन होऊ शकतं, मग त्याचा धोका असतो. तर हलक्या प्रमाणात आपण इतर बाजूला जसं अंगाला मालिश करतो त्याचप्रमाणे सर्व ठिकाणी मालिश करणं गरजेचं आहे. बाळाला काजळ लावण्याची काही गरज नसते. आता बऱ्याच रूढी परंपरांनुसार म्हणतात की बाळाला माझ्या नजर लागेल म्हणून काजळ लावलं जातं. तुम्हाला तसा जर असेल, त्या प्रकारचा जर हे करायचं असेल तर बाळाला हलकंसं कुठंतरी गालावर किंवा कपाळावर हलकासा काजळाचा टिकला लावला तरी चालेल, परंतु डोळ्यामध्ये काजळ लावू नका. डोळ्यामध्ये काजळ लावल्यानंतर बाळाला डोळ्याचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. आता आंघोळीसाठी साबण कुठला वापरायचा, ह्याच्यामध्ये बरेच हे असतात. आपण कारण बाळाची त्वचा ही फार नाजूक असते, त्याला ॲलर्जी होऊ शकते, त्याला रॅश येऊ शकते. त्याच्यामुळं साधारणतः जे हे बेबी सोप आहेत बाजारामध्ये, त्याच्यामध्ये कुठलाही तुम्ही बेबी सोप वापरू शकता. आणि बाळाला दुसरं उठणं लावणं किंवा डाळीचं पीठ लावणं आंघोळीसाठी याची गरज नाही आहे. एकदा तुम्ही कुठलाही बेबी सोपचा वापर केला तर ते बाळाला सफिशियंट आहे. आता बाळाचं वजन कधीपासून वाढायला लागतं? साधारणतः जे बाळाचं जन्माचं वजन असतं ते वजन पहिल्या 5 ते 6 दिवसामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये कमी होतं, पण साधारणतः 10व्या-11व्या दिवशी बाळाचं जे जन्माचं वजन आहे ते वजन रिगेन होतं आणि 10 दिवसानंतर मग बाळाचा वेट गेन सुरू होतो आणि ते नॉर्मल आहे. आता साधारणतः अप्रॉक्सिमेटली आपण पाहिलं तर बाळाचं वजन किती वाढायला पाहिजे, तर साधारणतः पहिल्या 6 महिन्यामध्ये बाळाचं वजन डबल व्हायला पाहिजे. म्हणजे जे बर्थ वेट आहे त्याच्या डबल साधारणतः 6 महिन्यामध्ये होतं आणि पहिल्या वर्षामध्ये म्हणजे पहिल्या बर्थडेपर्यंत बाळाचं वजन साधारणतः 3 पट होतं आणि हे नॉर्मल आहे. साधारणतः आपण म्हणतो की साधा बाळाचं वजन बर्थ वेट 3 किलो आहे, तर ते साधारणतः पहिल्या 6 महिन्यामध्ये डबल म्हणजे 6 किलो व्हायला पाहिजे आणि साधारणतः पहिल्या वर्षी म्हणजे पहिल्या बर्थडेपर्यंत ते साधारणतः 9 किलो व्हायला पाहिजे.